जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सध्या राज्यभरातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? 12 ते 15 जुलै ही तारीख का चर्चेत आहे? सरकारने याबाबत कोणती अधिकृत घोषणा केली आहे का? आणि पैसे वेळेवर मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी तपासून घ्यायला हव्यात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात नवीन हप्त्याची सर्वजणी आतुरतेने वाट पाहत असतात. आता जून महिना संपल्यानंतर जुलै महिन्यात मिळणाऱ्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या विविध वृत्तमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 12 ते 25 जुलै दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाकडून या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. त्यामुळे 12 ते 15 जुलै ही सध्या फक्त शक्यता म्हणून पाहावी. अधिकृत घोषणा झाल्यानंतर ती अंतिम मानली जाईल. मागील काही महिन्यांचा पॅटर्न पाहिला तर अनेक वेळा हप्ते महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे यावेळीही त्याच कालावधीत हप्ता मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र निधी वितरण, प्रशासकीय प्रक्रिया किंवा बँकिंग कारणांमुळे तारखेत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक महिलांचा प्रश्न असतो की काहींना पैसे लवकर मिळतात आणि काहींना उशिरा का मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व बँक खात्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत. सरकारकडून निधी टप्प्याटप्प्याने विविध बँकांकडे पाठवला जातो. त्यामुळे एका गावातील किंवा एका कुटुंबातील महिलांनाही वेगवेगळ्या दिवशी हप्ता मिळू शकतो. त्यामुळे इतरांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तर घाबरण्याची गरज नाहीये. जर तुमच्या खात्यात अद्याप मागील हप्ताही जमा झाला नसेल तर सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, डीबीटी सेवा सुरू आहे का, बँक खाते सक्रिय आहे का आणि अर्जामधील माहिती योग्य आहे का, हे सगळं एकदा तपासून घ्या. अनेक वेळा अशा छोट्या कारणांमुळे तुमचा हप्ता काही दिवस उशिरा मिळू शकतो. तसेच जर शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून ई-केवायसी किंवा इतर पडताळणीबाबत सूचना मिळाल्या तर त्या वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यातील हप्ते अडकण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही ठिकाणी 3000 रुपये मिळणार तर काही ठिकाणी 4500 रुपये मिळणार, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी शासनाची अधिकृत माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका. जर एखाद्या लाभार्थ्यांचा मागील हप्ता थांबला असेल आणि नंतर मंजूर झाला तर काही प्रकरणांमध्ये थकीत रक्कम एकत्र मिळू शकते. पण सर्वांनाच डबल किंवा तिप्पट हप्ता मिळणार असा कोणताही अधिकृत निर्णय नाहीये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. सध्या 12 ते 15 जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नाहीये. त्यामुळे संयम ठेवा, वेळोवेळी तुमचे बँक खाते तपासा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.